रात्रीचा आरसा, समोर ठेवलेली लिपस्टिक, काजळाची एक रेघ, गालावर हलकीशी पावडर आणि स्वतःकडे पाहून हळूच हसणारी एक तृतीयपंथी महिला. पण त्या हास्यामागे किती जखमा आहेत हे समाजानं कधी पाहिलंच नाही. कारण समाजाला तिचं सौंदर्य, तिचं नटणं दिसतंय, पण तिचं तुटलेलं बालपण दिसत नाही. समाजाला तिची साडी दिसते, पण घरातून हाकलून दिल्यानंतरची तिची रात्र दिसत नाही. समाजाला तिचं नटणं दिसतं, पण स्त्री म्हणून जगण्यासाठी केलेला संघर्ष दिसत नाही. एका मुलाचा जन्म होतो, पण त्याच्या हालचाली, त्याचा स्वभाव, त्याचं मन समाजाच्या चौकटीत बसत नाही. आणि तिथून सुरू होतंय आयुष्यभराचं युद्ध. तू वेगळा आहेस, तू असा का वागतोयस, लोक काय म्हणतील, या शब्दांनी अनेक तृतीयपंथी महिलांचं बालपण रोज मारलं गेलंय. काहींना घरानं नाकारलंय, काहींना शाळेनं, काहींना समाजानं, तर काहींना स्वतःच्या रक्ताच्या नात्याने. पण त्या स्वतःलाच घडवू लागल्या. ओठावरची लिपस्टिक ही फक्त रंगाची एक रेघ नव्हती, तर ती होती आतल्या स्त्रीला पहिल्यांदा दिलेली कबुली. डोळ्यातलं काजळ हा फक्त मेकअप नव्हता, तर आयुष्यभर रडलेल्या डोळ्यांना दिलेला धीर होता. साडीचा पदर हा फक्त एक कपडा नव्हता, तर स्वतःच्या अस्तित्वाला मिळालेली ओळख होती. समाजाने ज्यांना अपूर्ण म्हटलं, त्या आज स्वतःला पूर्ण करण्यासाठी आरशासमोर उभ्या आहेत. कारण प्रत्येक तृतीयपंथी महिलेच्या मनात एक स्त्री जिवंत असते. तिला हे आवडतं केस मोकळं सोडायला, नवीन साडी नेसायला, आरशात स्वतःला पाहून हसायला. पण समाज अजूनही तिच्या चेहऱ्याकडे नाही, तर तिच्या शरीराकडे पाहतो. तिच्या मनाकडे नाही, तर तिच्या आवाजाकडे हसतो. आणि म्हणूनच तिच्या प्रत्येक मेकअप हा तिचा फॅशन नसून तो संघर्ष असतो. स्वतःला स्वीकारण्याचा संघर्ष, समाजाच्या नजरा सहन करण्याचा संघर्ष आणि मी आहे हे अभिमानाने सांगण्याचा संघर्ष. आणि म्हणूनच तिचा प्रत्येक मेकअप हा फॅशन नसतो, तो संघर्ष असतो. स्वतःला स्वीकारण्याचा संघर्ष, समाजाच्या नजरा सहन करण्याचा संघर्ष आणि मी आहे हे अभिमानाने सांगण्याचा संघर्ष. आज अनेक तृतीयपंथी महिला मेकअप आर्टिस्ट आहेत, ब्युटी एक्सपर्ट आहेत, सोशल मीडिया स्टार आहेत, मॉडेल आहेत, समाजसेविका आहेत आणि स्वतःच्या हिमतीवर आयुष्य उभं करणाऱ्या योद्धा आहेत. तृतीयपंथी म्हटलं की खूप दागिने घातलेला व्यक्ती, उंच, धिप्पाड, विविध प्रकारचे नाना प्रकारचे फॅशनेबल ब्लाऊज, फॅशनेबल साड्या घातलेला व्यक्ती असं प्रत्येकाच्या डोळ्यासमोर येतं. पण ह्या सगळ्या आवरण्यामागे, इतक्या सौंदर्यामागे आज अनेक माझ्या तृतीयपंथी भगिनी आहेत, ज्या अक्षरशः स्त्रियांनासुद्धा जमणार नाही इतकं छान दिसतात. पण कधी आपण विचार केला का या सगळ्या आवरण्यामागचं खरं तथ्य काय, या आवरण्यामागचं दुःख काय? ज्याप्रमाणे एखादा कलाकार रंगमंचावरती स्वतः आवरून जाऊन आपली कला सादर करण्यासाठी उभा राहतो, पण त्याच्यामागे त्याचे असलेले कष्ट, त्याने केलेली रिहर्सल, त्याने घेतलेले अथक परिश्रम आपण सर्वजण विसरून जातो आणि त्याच्या कलेला दाद देऊन टाळ्या वाजवतो. त्याप्रमाणे माझ्या समुदायही आज या ठिकाणी आवरून म्हणजे आपला दुःखाचा मुखवटा लपवण्याचा प्रयत्न या सगळ्याच्या माध्यमातून करत असतो. आपल्या आयुष्यात कुटुंबापासून ते समाजापर्यंत पावलोपावली आलेली अवहेलना, लोकांनी केलेली विठंबना, वेळोवेळी आपल्याला दिलेले लोकांनी चटके, जे बोलण्याच्या माध्यमातून आपल्याला प्रत्येक ठिकाणी भेटले, ते सर्व मागं टाकून हे सौंदर्य लोकांसमोर दाखवणं आणि प्रत्येक वेळी चेहऱ्यावरती निखळ हसू घेऊन प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये समाविष्ट होणं हे कोणाला जमणार नाही. ते जमू शकतं ते तृतीयपंथीयांना. तर या सर्व मेकअपच्या पाठीमागे आपण म्हणतो की फक्त आवरतात, किती चांगले दिसतात, पण त्याच्या मागचा खरा मुखवटा, खरा चेहरा, दुःखी चेहरा आपण कधी पाहिला आहे का? कधी पाहिला तर नक्कीच कोणी भेटली तर तिला विचारावा की ताई तुझा खरा चेहरा काय आहे. तसं बघायला गेलं तर आमचा जन्म हा पुरुष म्हणून होत असतो आणि आपल्यातला हा चुकीचा जन्म, आपल्या चुकीच्या शरीरातला जन्म, यामुळे कुठेतरी आपल्या शरीरात स्त्रीत्व लपलेलं असतं. एक पुरुष म्हणून जन्माला आलेला स्त्रीपर्यंत जाण्यासाठी एक पूर्णपणे तो प्रयत्न करत असतो. या दृष्टिकोनातून मी परिपूर्ण स्त्री होऊ शकत नाही, पण आजही समाजात माझं अस्तित्व हे वेगळं काहीतरी आहे, वेगळी मी आहे त्यांच्यापेक्षा, हे सगळ्यांना समजण्यासाठी आणि एक स्त्री म्हणून मला स्वतःला म्हणजे वाटण्यासाठी म्हणून मला नटावं लागतं किंवा जे काही लहानपणापासून जे प्रत्येक तृतीयपंथीयाची सुरुवात असते की नटणं
किंवा साडी घालणं, मेकअप करणं, इथूनच ह्या तृतीयपंथीयांची सुरुवात होत असते मॅडम. आणि त्याच्यानंतरच तृतीयपंथीयांची जडणघडण पुढे होत असते आणि त्याच्यानंतर तो तृतीयपंथी म्हणून येत असतो. तर खरंच या समाजात आपण स्वतःचं वेगळं अस्तित्व दाखवण्यासाठी आणि पूर्ण समाजात एकतर समाजाने आम्हाला वेगळं ठेवलेलंच आहे, मग कुठेतरी आपण त्यांच्यापेक्षा वेगळं आहोत. आणि जर आम्ही नॉर्मल जर राहिलो तर समाज अजून जी वागणूक देत आहे त्याच्यापेक्षाही वेगळी वागणूक आम्हाला दिली जाईल. आज मी जरी काहीच एखादा चांगला साज शृंगार केला किंवा चांगलं नटलं तर लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन हा वाईट नजरेचा असतो काही ठराविक लोकांचा. तर मी ज्या पद्धतीनं ह्या समाजामध्ये वावरत असते तर मलाही वाटतं की आपण छान चांगल्या पद्धतीनं समाजामध्ये राहावं, छान चांगल्या पद्धतीनं समाजामध्ये वावरावं. एखादी स्त्री जर आवरली, चांगलं नटली, चांगली वावरली तर तिची वाहवा होते. पण आम्ही जर त्या पद्धतीनं वावरलो, आम्ही जर त्या पद्धतीनं चांगलं साजशृंगार करून या समाजामध्ये वावरलो तर समाजामध्ये काही लोकांच्या ह्या वाईट कमेंट्स आहेत आणि काही एक तुरळक लोक जे की आम्हाला देवा ह्या नावाने संबोधतात आणि एक देवतेचा आशीर्वाद म्हणून चांगल्या पद्धतीनं रिस्पॉन्स देतात. पण प्रश्न अजूनही तोच आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचं सौंदर्य समाजाला दिसतं, पण त्यांच्या डोळ्यातल्या वेदनेचा इतिहास का दिसत नाही? आरसा त्यांना रोज स्वीकारतो, मग समाजाला अजून किती वेळ लागणार आहे त्यांना स्वीकारायला? या आणि अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत राहा तारा न्यूज.